आषाढी वारी 2026च्या तयारीसाठी आयोजित बैठकीत विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून वारकरी आणि भाविकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचे निर्देश दिले। पंढरपूर येथे आषाढी वारी 2026च्या तयारी संदर्भात आयोजित आढावा बैठकीत विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून यंदाची वारी अधिक यशस्वी व संस्मरणीय करण्याचे आवाहन केले। वारकरी व भाविकांना मागील वर्षापेक्षा अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। वारी काळात कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्याने रजा घेऊ नये, मोबाईल बंद ठेवू नये, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला। नदीपात्रात भाविकांवर नियंत्रणासाठी 2 ते 3 वॉच टॉवर उभारण्याच्या तसेच पालखी मार्ग, पालखी तळ, मुक्कामस्थळी स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालय, आरोग्य व सुरक्षा व्यवस्था सक्षम ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या। या वर्षी आषाढी वारीसाठी एसटी महामंडळाकडून 5500 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी यंदा सीसीटीव्ही आणि मल्टी ड्रोनच्या माध्यमातून हेड काउंटिंग व सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली। बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, तहसीलदार सचिन लंगुटे, गट विकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते।